महिलांसाठी एक कलावती आईंचं मंदिर इथं भजन मोठ्या प्रमाणात होतं, इथं सप्ताह असतोय, तर त्यांच्यासाठी काहीच मंदिर वगैरे काहीच नाहीये. तर आमची अशी मागणी आहे की तिथं कलावती आईंचं मंदिर व्हावं. ती त्यांच्याकडे आम्ही मांडलेली आहे. बघूया काय त्यात त्यांच्या प्रयत्नातून काय होतंय. दोन्ही रेड्याच्या टकरीचं गार्डन असू दे, सम्राटनगरचं गार्डन असू दे, आता अतिशय दयनीय अवस्था आहे. लहान मुलांना खेळण्यासाठी असं म्हटलात किंवा वृद्धांना फिरण्यासाठी म्हटला तर गार्डन मध्ये पाय ठेवायला हे नाहीये. कचरा असू दे, तिथं पाण्याचा प्रश्न मोठा आहे, पाण्याची टाकी नाहीये गार्डनला. सगळी खेळणी मोडून पडलेली आहेत. आज 2 वर्ष झालं मी स्वतः अर्ज दिला होता इथं संबंधित लोकांना, पण त्याचं काहीही पुढे झालेलं नाहीये. हे 2-3 प्रश्न फार मोठे आहेत. एवढी मोठी जागा आहे गार्डनची, पण ती उद्ध्वस्त पडलेली आहे सध्या. काहीच हालचाली केलेल्या नाहीयेत. काही म्हणजे काहीच नाही हालचाली झालेल्या. कचरा ही वेळेवर उठाव अजिबात होत नाहीये. पण नुसतं लाडक्या बहिणीसाठी 1,500 रुपये दिले म्हणजे सगळं होत नाही. आज त्याही पेक्षा कितीतरी पटीनं महागाई सगळ्या गोष्टींची निश्चितच झालेली आहे. महिलांसाठी मेन म्हणजे रोजगार उपलब्ध केला गेला पाहिजे. ज्या काही घरी बसल्या महिला आहेत त्यांच्यासाठी केला पाहिजे आणि सर्व समाजातल्या लोकांसाठी रोजगार पहिला उपलब्ध केला पाहिजे. आता सध्या आमच्या इथं मोठा प्रश्न असेल तर तोच रस्त्यांचा आहे. इतकी चांगली सोसायटी आहे, हाय क्लास लोक राहतात, पण रस्ते अजिबात चांगले नाहीयेत. रस्त्याचा फार मोठा 10 वर्ष प्रशासनाच्या हातात कारभार असल्यामुळं कुणीही इकडे फिरकलेलं नाही आहे. आता नगरसेवकांची खरंच गरज आहे. आमच्या भागातून सर्जीराव साळोखे उभारलेले आहेत. आमच्या फार त्यांच्याकडून अपेक्षा आहेत. रस्ते असू दे, मोठा गटरींचा प्रश्न आहे, कचरा उठवायचा प्रश्न आहे. सम्राटनगरला जागोजागी कचऱ्याचे ढीग आहेत. आमचा हक्काचा माणूस आहे. आम्हाला काहीही काम असेल तर आम्ही हक्कानं सांगू शकतो आणि होणार याची आम्हाला खात्री आहे. कारण आमचा तेवढा विश्वास आहे. इथून मागही आम्हाला पद नसतानाही बऱ्याच गोष्टींमध्ये त्यांनी मदत केलेली आहे. आमच्या मंडळांना असू दे, आमच्या प्रभागावरती त्यांचं प्रेम आहे, त्याच्यामुळे हा भागाचा विकास होईल ही नक्कीच आम्हाला खात्री आहे.